हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी 3 काकड्या घेतलेल्या आहेत ह्या. तर ह्या काकड्यांपासून मैत्रिणींनो आपल्याला खूप छान अशी रेसिपी करायची आहे. तर काय करायचं, आता ह्या काकड्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या पाहू शकता तुम्ही. काकड्या धुवून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याची वरची ही सर्व साल आपल्याला ही काढून घ्यायची अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, झटपट होणारी रेसिपी आहे. टिफिनसाठी तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शकता आणि खायला पण तेवढीच टेस्टी आहे. तर चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता लाईक करायला बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही तुम्ही, तर एक लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना शेअर करा. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी काकडीची साल काढून घेतलेली आहे. तर ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या पण काकडीच्या साल काढून तुम्हाला दाखवते. तर तिन्ही पण काकडीची साल मी काढून घेतलेली आहे बघा. तर आपल्याला काय करायचं आहे, आता ही काकडी अशी चिरून घ्यायची आपल्याला. आपण जशा बटाट्याच्या फोडी चिरतो त्या पद्धतीने आपल्याला ही काकडी चिरून घ्यायची. पाहू शकता मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी केली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि नसेल केली तर लगेच करायला घ्या, व्हिडिओ पाहता पाहता किंवा व्हिडिओ झाल्याच्या नंतर करायला घ्या. आपल्याला हे मधला गार थोडंसं काढून घ्यायचं आहे. कारण कवळ्या आहेत काकड्या, आपल्या निवारणा आहेत. थोडं थोडंच काढून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. तर पाहू शकता एवढ्या आपल्याला फोडी ह्या करून घ्यायच्यात. खूप छान होती मैत्रिणींनो, ही एकदा करून पहा अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी. आता हे बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे बघा. त्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही पण काकड्या अशाच पद्धतीने कापून घ्यायच्यात. पाहू शकता मैत्रिणींनो, आपल्या तिन्ही पण काकड्यांचे मी तुकडे करून घेतलेले आहेत, असे काप करून घेतलेले आहेत. तर आपल्याला आता हे साईडला ठेवायचे. आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे बघा. स्वच्छ मी ही कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. शक्यतो कोथिंबीर धुवूनच घ्या, कारण माती वगैरे असते आपल्या कोथिंबीरीला, धूळ वगैरे असली तर धुवूनच घ्यायची आपल्याला. आणि छान आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने. जास्त काही साहित्य लागत नाही मैत्रिणींनो, घरच्या साहित्यामध्येच ही रेसिपी होऊन जाते. तो कोथिंबीर छान बारीक चिरून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचे, इथे बघा हिरवी मिरची, लसूण आणि जिरं हे मी वाटून घेतलेलं मिक्सरला छान असं बारीक. ते साईडला ठेवूया आपण. आणि त्यानंतर इथे मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला मी. तो कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. एकच कांदा घ्यायचा आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अजून पण एक घेऊ शकता. प्रत्येकाच्या आवडीवर असतं जास्त कमी टाकायचं साहित्य. मी पण पहिल्यांदाच करते मैत्रिणींनो ही रेसिपी, पण मी एकदा करून बघितली, खाऊन बघितली, खूप छान होती. त्यामुळे मी परत एकदा तुम्हाला ही करून दाखवते. खूप छान होती, एकदा करून बघा तुम्ही पण.
काकडीची रेसिपी ही। त्यानंतर इथेच बघा मी हरभऱ्याची डाळ मी रात्रभर भिजत घातली होती आणि सकाळी कुकरला लावून एक शिट्टी अशी शिजून घेतलेली आहे, जास्त गाळ केलं नाही। तर आपल्याला ही डाळ पण लागणार आहे ह्या रेसिपीला। इथे कढई ठेवली आहे गॅसवर मी, कढई, आणि कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे। बघा इथे साधारण मी एक पळी तेल टाकून घेतलेले आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला इथे मोहरी टाकून घ्यायची 1 चमचा। बघा मोहरी छान तडतडली ना ते जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा। जिरं पण छान फुलल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे मैत्रिणींनो, कढीपत्त्याची पानं टाकून घेणार आहे मी। हे टाकून घेणार आहे सफेद तीळ, कारण सफेद तीळ शरीराला खूप चांगले असतात, ते तुम्ही टाकीत जा आणि खात जा। कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आणि हे छान चांगलं तेलावर परतून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। सफेद तीळ मैत्रिणींनो तुम्ही भाजून असं वाटून पण ह्याच्यामध्ये टाकू शकता, मी तसंच तेलावर टाकून दिलेलं आहे। त्यानंतर मीडियम साईजचा एक कांदा तो टाकून दिलेला आहे आणि कांदा तेलावर छान परतून घ्यायचा आहे आपल्याला, पाहू शकता अशा पद्धतीने। कांदा परतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, जे वाटण आपण केलं होतं मिरची, लसूण आणि जिरं ते तेलावर टाकून द्यायचे आणि छान परतून घ्यायचे, जेणेकरून ह्याचा कच्चा पण, मिरचीचा लसणाचा कच्चा पण जातो आणि वास पण जातो जरा। तेलावर छान परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने। छान परतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, गरम मसाला 1 चमचा टाकून घ्यायचा आहे। छोटा गरम मसाला घेतलेला आहे मी ह्यो 1 चमचा। त्यानंतर 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि हे तेलावर छान परतून घ्यायचे बघा ह्यो मसाला आणि हळद। त्यानंतर आपल्याला ह्या काकडीच्या फोडी टाकून घ्यायच्यात बघा सर्व, आणि त्या पण आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्यात। 1-2 मिनटं हे छान परतून घ्यायच्यात बघा मैत्रिणींनो, कारण ह्याला टाइम लागत नाही बिलकुल पण शिजायला, झटपट होतात ह्या शिजून। आणि काकडी कशी आपली कवळी काकडी आहे ना, शिजायला टाइम बिलकुल पण लागत नाही। थोडंसं पाणी टाकून घ्यायचे आपल्याला, कारण काकडीला पाणी सुटतं, जरा ओलसरच आपल्याला ही भाजी करायची। पाणी टाकून झाल्यावर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे, पाहू शकता अशा पद्धतीने। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, पाहू शकता। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने। त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं 1-2 मिनटं आणि मीडियम गॅसवर ही भाजी होऊन द्यायची। 2 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे आपल्याला आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो, जी हरभऱ्याची डाळ मी शिजून घेतलेली ती त्याच्यामध्ये टाकून द्यायची। कारण आपण जर कच्ची डाळ ह्याच्यामध्ये जर टाकली ना मैत्रिणींनो, डाळ आपली शिजल्या जाणार नाही आणि काकडी लगेच शिजणार, त्याच्यामुळे डाळ तुम्ही हरभऱ्याची शिजून घ्या आणि त्यानंतरच ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आपल्याला। ही हरभऱ्याची डाळ पण छान मिक्स करून घ्यायची ह्याच्यामध्ये आणि 2-3 मिनटं परत झाकण ठेवून घ्यायचे। मीडियम गॅसवर ही भाजी होऊन द्यायची आपल्याला। 2-3 मिनटांनी परत झाकण खोलून पाहायचे आपल्याला, भाजी छान मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर काय करायचे, शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचे बघा। जे भाजी आपली झाल्याच्या नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा मैत्रिणींनो, म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते। हे शेंगदाण्याचा कूट भाजून ठेवलेला मी चांगला कूट करून। सर्व भाजी छान मिक्स करून घेऊया। आणि परत 1 मिनटं झाकण ठेवून घ्यायचे बघा। भाजी झालेली आहे पण आपण शेंगदाण्याचा कूट टाकलाय त्यामुळे 1 मिनटं झाकण ठेवून परत झाकण खोलून पाहायचे। तर मस्त ही काकडीची रेसिपी झालेली आहे, पाहू शकता मैत्रिणींनो। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। कोथिंबीर टाकून घेतलेली आहे पाहू शकता आणि सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची आपल्याला।
तर चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्हाला काकडीची कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मैत्रिणींना जर आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत.